प्रत्येक झाड त्यांनी आपल्या हाताने प्रेमाने जगवलंय. त्यामुळे लग्न कार्यासारख्या गोष्टीसाठी आम्ही नर्सरी नाही विकू शकत. आमच्या आयुष्यभराची मेहनत एक दिवसासाठी उधळून लावण्याइतके वेडे नाही होत आम्ही. म्हणूनच म्हणते माझ्या बाबांचा गैरसमज झाला. तुम्ही येऊ शकता. अहो पण सगळं डील झालेलं आहे. डील हे माणसांच्या भावनेपेक्षा महत्वाचं नसतं ना. माझ्या बाबांनी तुम्हाला जे काही सांगितलंय ते गैरसमजातून सांगितलं. मी माझ्या बाबांकडून आणि माझ्याकडून तुम्हाला सॉरी म्हणते. प्लीज प्लीज या तुम्ही. वसू वसू अगं ऐक जरा वसू अगं अहो 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 ऐका ना माझं. अहो शामराव ऐका ना आमचं. शामराव हो ऐका ना. कसं आहे ना नाही म्हणजे आमची वसू थोडी हट्टी आहे पण शेवटी ती आमच्या भल्याचाच विचार करते ना. आणि तिच्यासाठी आमच्यापेक्षा मोठं कोणी नाही हो. काही झालं तरी नर्सरी विकावीच लागणार आहे. पण आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही बोलतो तिच्याशी मग सांगतो. काय हो 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 हे बघा सुधीर साहेब, तुमची आणि माझी ओळख तशी जुनीच आणि तुमची नड लक्षात घेता मी तुमच्या मदतीला तयार झालो. पण खूपच प्रॉब्लेम्स आहेत हो तुमचे. नाही हा एकच प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो प्रॉब्लेम मी सोडवतो ना. हे बघा वसूला समजवलं ना की ती समजेल ना की ही नर्सरी विकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये म्हणून. अहो फक्त तेच नाहीये, आता तुमच्या मुलाची सिग्नेचर सुद्धा लागणार आणि मला असल्या प्रॉब्लेमॅटिक केसमध्ये फसायचं नाहीये. काय मुलाचे सिग्नेचर? हे काय बोलताय तुम्ही? हो, मगाशी मी पेपर्स घेऊन आलो होतो ते हेच सांगायला. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तुमच्या मुलाचं नाव आहे आणि कुठे आहे तो. आणि मुळात तुम्हाला मुलगी असून सुद्धा तुम्ही प्रॉपर्टी त्याच्या एकट्याच्या नावावर कशी काय घेतली? आता तुम्ही त्याच्या सिग्नेचर शिवाय ना नर्सरी विकू शकत ना मी खरेदी करू शकत. तेव्हा आता हे सगळं त्रांगडं सोडवा आणि मगच मला कॉल करा. मग बोलू आपण. शामराव 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 अहो अजूनही सगळं त्याच्याच नावावर आहे. नर्सरी त्याच्या नावावर आहे. कसं विसरलो आपण? काय मला तेव्हा अक्कल सुचली. वसूचं त्याचं लग्न झाल्यानंतर जे होतं नव्हतं ते सगळं त्याच्या नावावर करून मोकळे झालो. मला वाटलं तेव्हा की आपण रिटायरमेंट घ्यायला मोकळे. पण त्याच्यानंतरच त्याने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. आपल्याला वाटलं होतं लग्नानंतर तो सुधारेल म्हणून तो वसूला घेऊन आपल्याला भेटायला आला होता. तेव्हा आपणच त्याचं सगळं जुळवून दिलं ना. चुकलो आपण. तिच्या डोळ्यामागचं दुःख नाही समजू शकलो आपण. ते काही नाही असं बोलत राहिली आणि आपण ऐकत राहिलो. मी काय म्हणते, आपण त्याला कॉन्टॅक्ट करूया का? त्याला सांगूया की आम्ही तुझ्या नावावर केलं होतं ना ते सगळं परत तू आमच्या नावावर करून दे. तुझा आमचा आता काही संबंध नाही. तू गेल्यानंतर आम्ही स्वतःला सावरलंय. सगळा खर्च केलाय, निभावलाय. जी नर्सरी तुमचा छंद होती तिचा तुम्ही आणि वसूने आता बिझनेस उभा केलाय. त्याच्यावर आता त्याचा काही हक्क नाही. नाही सुशीला, अगं तुला वेडबीड लागले का? तो जर परत आपल्या आयुष्यात आला ना आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. तो न वसूचं लग्न होऊ देईल न बनी आणि वसूला सुखी राहू देईल. बनीविषयी तर त्याला काही माहितीच नाही. तो गेल्यानंतर वसूला कळलं की ती प्रेग्नंट आहे. बनीविषयी जर त्याला कळलं तर तो काय करेल याचा विचारही करवत नाही. नाही म्हणून सांगतो आपण त्याला कॉन्टॅक्ट करायचा विचारच करूया नको. आपण एक काम करूया. वसू आतमध्ये रागवली ना आपण आधी तिच्याशी बोलूया. चल. बस वसू. हा ग, आम्ही सांगणारच होतो तुला. त्या आधीच तुला कळलं. त्या शामरावांची पण कमालच आहे. मी त्यांना म्हटलं मी माझ्या मुलीला विचारून सांगतो तर ते एकदम पेपर घेऊन हजरच झाले. अगं ऐक तरी,
बाजूला व्हा, माझ्या मार्गात कोणी यायचं नाही. सॉरी सॉरी. मी सांगितलं ना तुम्हा दोघांना की माझ्या मार्गात येऊ नका म्हणून. अहो तिने सांगितलं ना मार्गात यायचं नाही. चला मागे वळ. चला मागे वळ. बसू अगं, आता तरी बोल ना, आम्ही बोलायला आलोय तुझ्याशी. तुम्ही मला बोलायला शिल्लक काही ठेवलंय का? आपल्या सगळ्यांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाची असलेली नर्सरी विकायला निघालात तुम्ही, ते का स्वतःच्या सुनेच्या लग्नासाठी? छे, अगं मी आता रिटायर व्हायचं ठरवलंय, म्हणजे म्हातारपण एन्जॉय करायचंय मला, आणि म्हणून मी हे सगळं करत होतो. आपण नका बोलू खोटं, तुम्हाला खोटं नाही बोलतायत. आणि जर तुम्हाला रिटायरमेंट घ्यायचीच आहे ना, तर मग आज घ्या, मी सांभाळते नर्सरी. आपण माणसं वाढवूयात अजून. आपल्या कुटुंबाचा भाग आहे बाबा नर्सरी. आणि कुटुंब कोणी विकतं का? खरं तर छंद म्हणून सुरू केली होती तुम्ही ही नर्सरी, आणि मग एक दिवस आपल्या आयुष्यातून निघून गेले. त्यानंतर ही नर्सरीच आपल्या उदरनिर्वाहाचं साधन बनून आहे बाबा. त्याला पोसलंय तिने, बनीची शाळा, त्याचं शिक्षण सगळं तिच्या जीवावर तर केलंय ना आपण. आणि हे सगळं विसरलात तुम्ही. बाबा, मी तुम्हाला झाडापानांच्या सहवासात पाहिलं. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, तुमचे हावभाव सगळं पाहिलंय मी. आपल्या मुलाप्रमाणे एखाद्या नव्या अंकुरावरती माया करताना मी पाहिलंय बाबा तुम्हाला. आणि तुम्ही सुनेसाठी बसू नको ना सारखं सून सून म्हणत जाऊस. काही परकेपणाने नाही बोलत आहे मी. हे कौतुक वाटतं मला तुमचं. इतकं मोठं मन कसं आहे हो तुमचं. खरं तर देवाच्या मनात काय होतं ते त्यालाच ठाऊक. पण तुमची सून म्हणून आपलं नातं मात्र जुळवलं त्याने. मी स्वतःला खूप लकी समजते की तुम्ही दोघं माझे आई वडील आहात. तुम्ही माझ्यासाठी देव आहात माझे. बसू, देवाने जरी तुला आमची सून केलं असलं तरी आमची मुलगीच आहेस तू. हो ना, तुमची मुलगी आहे तर मग तुमच्या भविष्याचा विचार मी नाही करणार तर कोण करणार? आपल्या घरचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, ती नर्सरी माझ्या आईबाबांची दुसरी मुलगी. ती मी माझ्या लग्नासाठी कधीच कोणाला विकू नाही देणार. वसू, पण तुझं लग्न जवळ आलंय, पैसे तर लागणारच ना. आणि कसलंही सोंग आणता येते का? पण पैशाचं सोंग नाही आणता येत का? मग नको ना आणूयात आपण. आपल्या परीने आपल्याला जेवढा खर्च करता येईल तेवढा खर्च करूया. त्यासाठी नर्सरी विकायची गरज नाहीये बाबा. अगं पण त्यांना साजेसं आपल्याला करावं लागेल ना. त्यांना जर हे पटणार नसेल तर मग कशाला त्यांनी गरीबाघरची मुलगी बघितली? मग आता घेतील ते ऍडजस्ट करून. अशा लग्नावरती मी तुमची सगळी पुंची नाही फुकू देणार बाबा तुम्हाला. तुमचं भविष्य धोक्यात घालून मला माझं भविष्य नाही उजळायचं. माझ्यासाठी तुम्ही दोघं कधीही नर्सरी विकणार नाही याचं प्रॉमिस द्या मला. चला द्या द्या पटापटा प्रॉमिस. प्रॉमिस. बघा, दिलंय आता तुम्ही मला प्रॉमिस. आता तुम्ही ते मोडू नाही शकत. बेबी बेबी तुम्ही इथे आहात काय? बर्थडेची तयारी करायची नाही का? करायची ना, तोच विचार करत होतो. मी काय म्हणतो अखिल, ह्या वर्षी आपण चिनू मनूच्या बड्डेला वेगळं काहीतरी करायचं. वेगळं? हा, काय बरं? म्हणजे असे हत्ती घोडे हरिण आणून झू थीमच करूयात. हो ना, एक काम करूया ना, वाघ चित्ता सिंह सगळं आणूया, जंगल थीम करूया एकदम
काका काकू तुम्ही येणार होतात सांगायचं होतं ना, मी स्वतः आलो असतो रिसीव्ह करायला. हे इरावती वहिनींचे आई बाबा ना रे, म्हणजे आकाश सरांची पहिली बायको. हो मग आज अचानक कसे काय आले? काय माहिती. अय्या काका काकू तुम्ही अरे. हो ग बाई. आज सकाळी सकाळी येणं गेलं सगळं ठीक आहे ना? पाया पडते हा. या ना या नाश्ता करायला हा, या. या. हो यांना काय झालंय? हे आपल्याशी न बोलता निघून गेले. कळत नाही. यांना आपला राग आलाय का? पण आपण काय केलंय? थांबा मी बघून येते. दादा काका काकू तुमच्याशी बोलले? नाही रे, न बोलताच निघून गेले. आमच्याशी पण नाही. काय ग सासवंदी, किती रुसलीस? एक दिवस पाणी नाही घातलं की एवढं रुसतं का कोणी? एक फूल पण नाही दिलं सास. सॉरी, माझी चूक झाली, मी गडबडीत विसरले. पुन्हा असं नाही करणार. प्लीज रुसू नकोस. चिनू, मनू, कोण आलंय बघा? मजा मजा मजा. तुम्हाला माहितीये आम्ही खूप मिस केलो तुम्हाला. तुम्ही आम्हाला मिस केलं. भेटायला कसा वाढदिवस मिस करणार होतो का आम्ही? चिनू काकू ऐका. मला एक मजा सांग. आता कुणाचा वाढदिवस आहे? येस. आणि काकू. त्या वाढदिवसाला आपण काय करायचं? काकू ऐका ना. हा? खाऊ. अरे हो हो, हो. होय, होय. ते. काकू हे काय आहे? येस. कुणाला आवडतो? हा. काकू आज 14 मुलींचं पोट कपकेक नाही भरणार आहे. वाढदिवस आहे. काकू काका तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय करू? अरे काकू खूप दगा करायचा. काकू अगं अवनी, अगं विचारतेस काय? काका काकू चहाच घेतील. जा तू चहा टाक. हा, हे आपल्याशी बोलत का नाहीये? अवनी मला वाटतं ना काहीतरी गडबड आहे. तू खालीच आणि आई बाबांना सांग. हा अवनी, आणि हो मला सुद्धा चहा टाक. मी सुद्धा काका काकूंबरोबर चहा घेणार आहे. आणि हो काकूंना गोडाचा चहा. हा, आवडला की नाही? माझी अंगठी? माझी अंगठी कुठे गेली? बनी बनी इकडे. काय काय? बनी माझी अंगठी हरवली, जरा शोधून दे बघू. आई इकडे तुझी अंगठी नाही मिळते. नीट शोध, तिथेच कुठेतरी आहे, शोध पटकन. आई काय झालं? कसला घोळ घातलायस आता? अगं ती काय म्हणते ते तर ऐकून घ्या ती. बोल काय झालं अवनी? आकाश भाऊजींचे सासू सासरे आले. रानडे आत्ता ह्यावेळी? नाही, इरावतीचे आई बाबा.
हो. चिनू मनूचा वाढदिवस म्हटलं ना की ते आवर्जून हजर राहतात. पण ते यायच्या आधी कळवतात. यावेळेला काही फोन वगैरे केला नाही काय का? नाही हो ना बाबा, म्हणजे ते आल्यानंतर माझ्याशी बोलले पण नाही, सरळ मुलींच्या रूम मध्ये निघून गेले. या आधी असं कधी केलं नाहीये त्यांनी. इरावती असताना सुद्धा ते माझ्याशी आधी बोलायचे, पण आज काय झालंय त्यांना काय माहिती. नाही तू गैरसमज करून घेऊ नकोस. जयश्री, आकाशचं आपण दुसरं लग्न करतोय हे तर कळलं नसेल ना त्यांना? शक्य आहे. आणि ते जर बाहेरच्या माणसाकडून कळलं असेल तर त्यांना वाईट वाटणारच. हो. चल त्याची समजूत काढूया. चल. सुशीला, आपण पटकन काम आटपून येऊया. वसू, अगं आम्ही पटकन कामासाठी बाहेर जाऊन येतोय. हा वसू, अगं काय झालं? काय शोधताय तुम्ही? आजोबा, आईची अंगठी हरवली आहे, ती शोधतोय. काय? साखरपुड्याची अंगठी? हो. अगं वसू, साखरपुड्याला नवऱ्याने आपल्या बोटात घातलेली अंगठी जपून ठेवायची असते बाळा. काही अपशकुन तर नाही ना? हा, अगं काही अपशकुन वगैरे नाही का? उलट यांचं नातं माती आणि झाडासारखं घट्ट बहरत जाईल, नाही का? आणि अगं पाणी घालतानाच अंगठी हरवली ना, मग आपण शोधूया ना, इकडेच कुठेतरी असेल ती. चला आपण शोधूया इकडे. चल. काय ग, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा अपशकुन तर नसेल ना? ते म्हणजे साखरपुड्यानंतर अगदी 2च दिवसात ही अंगठी घालवली म्हणजे? अच्छा, मग तुम्ही सांगितलं की नाही टीचरला तुमच्या त्या मायराचा डबा तुम्ही खाल्ला नव्हतात म्हणून? नमस्कार व्याई, नमस्कार नमस्कार. वा 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 वा. नाही बरं झालं, मुलींच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधीच आलात ते. नाही म्हणजे आपली बरेच दिवसात भेटगाठ झाली नव्हती ना. म्हणजे आठवण आहे का तुम्हाला आमची? तुम्हाला काय फरक पडतो? आम्ही आलो काय नाही गेलो काय? आमची मुलगी गेली ना, मग आता तुमचा आमचा संबंधच काय राहिला? आम्ही फक्त आमच्या नातीनं भेटायला इथे येतो. या घराशी आमचा काहीही संबंध नाही. अहो हो, असं का म्हणताय? मग काय म्हणू? मग काय म्हणू? तुम्ही आमच्या जावयाचं दुसरं लग्न करायला निघालात. एकदा विचारणं सोडा, निदान कळवायचं तरी. तुम्ही त्यांचा साखरपुडा केलात ना, तेव्हा तरी बोलायचं. मग आमच्या मुलीसोबत तुमच्याशी असलेले आमचे संबंधही तुम्ही स्वर्गापर्यंत पोहोचलेत असंच आम्ही समजणार ना. माफ करा. नाही म्हणजे खरंच आमची चूक झाली. खरं तर आम्हाला समजत नव्हतं की कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगावं की तुमच्या जावयाचं आम्ही लग्न काढलंय म्हणून. त्याचे आई वडील म्हणून आमचा स्वार्थ आहेच, पण तो एवढ्यासाठीच आहे की त्यात त्याचंच भलं आहे, मुलींचं भलं आहे. याचा तुम्ही काय अर्थ काढाल आणि तुम्हाला काय वाटेल याची खरं तर आम्हाला खरंच कल्पना नव्हती. नाही, आणि तुमच्यापासून काही लपवायचा उद्देश नव्हताच आमचा, खरंच. मी खरं तर जयश्रीला म्हणालो की आपण 1-2 दिवसात जाऊया आणि यांना सगळं सांगूया म्हणून. तुम्हाला अशा पद्धतीने कळायला नको होतं. आणि ताई, तुम्ही मला मंगल सारख्याच आहात, अगदी छोट्या बहिणीप्रमाणे. आमच्या घरात आणि मनात तुमच्यासाठी कायम जागा राहिलो. खरंच माफ करा, खरंच. आमची मुलगी हे जग सोडून गेली असली तरी तुम्ही आमचा इतका विचार करताय. तुमच्या मनात, तुमच्या घरात आम्हाला इतकी किंमत आहे, आमच्यासाठी पुरेस आहे. आम्ही रागावलो होतो, पण आकाशरावनी आमचा राग काढलाय. म्हणजे आकाशरावांनी फोन करून आम्हाला सगळं काही सांगितलं, आमची समजूत काढली. हा आमचा लटका राग समजावं तर. नाही चिडलो नाही आम्ही तुमच्यावर. मुलींच्या वाढदिवसाला येणारच होतो ना, म्हटलं जराशी मस्करी करूयात. घाबरवून सोडलं तो. मस्करी. बाबा, आई, आकाश, यांना फोन करून तू सगळं सांगितलंस, यांचा राग घालवलास,
यांना बोलवलंस खूप बरं केलंस. म्हणजे आमची सगळ्यांची लाज राखलीस तू. बाबा कशा आहात? आई कशा आहात तुम्ही? डॉक्टरने बीपीच्या गोळ्या सुरू केल्यात बरोबर? हा तुम्ही वेळेवर घेताय की नाही? हो हो आम्ही बरे आहोत. गोळ्या बिळ्या सुद्धा सगळं नियमित चालू आहे. फक्त तुमच्या होणाऱ्या बायकोला एकदा भेटलो की आम्ही पूर्ण बरे आहोत.